का डावीकडे. हे पॉईंट समजून घ्यायचं आहे बघा. सरळ ठेवा, प्लसला थोडा दाब ठेवा. आता बघा थोडा लूज करा, परत लगेच चालायला लागणार. परत दाबून बघा, परत लूज करा. पण टाच उचलायची नाही याच्यासाठी, कारण जेव्हा तुम्हाला गर्दीत चालायचं आहे किंवा एखाद्या गाडीच्या मागं चालायचं आहे किंवा तुमच्यासमोर पायी चालायला आहे माणूस, दाब लावून धरा, दाब लावून धरा. ह्या पॉईंटला पाहिजे. आता इथं फक्त असं होताना पाय ब्रेकला स्पर्श असायला पाहिजे. करा तुमचा क्लच लूज नॉर्मल, बस बस. हे असं. आता हे क्लच बरोबर आहे, थोडा ब्रेक टच करून चालली का गाडी कुठं, ब्रेक सोडा, परत चालायला लागतं. पण आपण गडबड करतोच त्याला. तुम्ही जेवढी बी गडबड करणार तुम्हाला त्याची अडचण येणार. आता बघा इथं समजा तुम्हाला वळायची, तर एवढंच धरून ठेवा. बघा गाडी एवढीच चालणार आहे, तुमच्या मनाच्या विरोधात काही करणार नाही. फक्त तुम्हाला हातात त्या गतीला मॅनेज करण्याची सवय झाली पाहिजे. तर समजा पुढं वाटलं तुम्हाला बाजूला अडचण आहे, बघा परत थोडा क्लचवर दाब ठेवा. परत तुम्हाला जेवढं बी हळू चालवायची, गाडी पळवणं खूप सोपं आहे, गाडी हळू चालवणं अवघड आहे. का आता पाय दम धरत नाही क्लच धरण्याला. किती स्थिर चालणार हे तुमचा डावा पायच ठरवणार. आणि हे आता समजा ह्या गाड्या उभ्या येतात, आरशात बघायचे की अंतर किती हवं असेल. आता त्याच्यापर्यंत जात नाही, संपलं काम. पण ती तिरपी नाही होऊ द्यायची, सरळ चालण्याचं काम होऊ द्यायचं आहे बरोबर फक्त. आणि ह्याच्यासाठी मात्र पायाला दमवावं लागतं. म्हणजे किती तुम्ही दमाने चालवणार हे तुमच्या डाव्या पायावर मॅनेजमेंट होईल. मला ठेवा. आता इथं वळताना पण